आम्ही चाललो आता होळी खेळायला। नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे धुळवड म्हणजे धुलीवंदन आणि आमच्या सोसायटीमध्ये धुळवड चांगलीच खेळली जाते। रंग खेळण्यासाठी मुलं ना सकाळी 8 पासूनच आली होती। श्रद्धा पण ना त्या मुलांना पाहून मम्मा मला जायचंय खेळायला, मला जायचंय रंग खेळायला असं सकाळपासून तिचं चाललं होतं। मी म्हणलं दूध वगैरे घे आणि मग खाली जा। ती खाली गेली आणि त्यानंतर मग मी आणि रिदांश खाली गेलो। सरांनी मात्र काही रंग खेळले नाहीत, पण ते गॅलरी मधून ना खाली जी मुलं होती त्यांच्यावर पाणी फेकत होते आणि ही शूटिंग पण सरांनी वरूनच केली आहे आमची। रिदांश मात्र ना कलर कोणालाच लावू देत नव्हता, अंगावर पाणी सुद्धा टाकू देत नव्हता। तो शेवटपर्यंत कडेहून खाली काही उतरला नाही। श्रद्धाने मात्र खूप मजा केली बरं का। ती आली होती सकाळी 9 वाजता खाली, 9च्या दरम्यान, तर ती 12 वाजताच घरी आली। बऱ्याच महिला खाली आल्या नव्हत्या, कारण ज्यांची मुलं खाली खेळत होती त्या सगळ्या खाली आल्या होत्या। कारण मुलं खाली एकटे गेले ना की भांडणं करून घेतात, म्हणून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मेन म्हणजे सगळ्या महिला आल्या होत्या खाली। आमच्या लातूरला ना रंग हे रंगपंचमीच्या दिवशी खेळले जातात, म्हणजे होळीच्या 5व्या दिवशी। तुम्ही रंग धुळीच्या दिवशी खेळता का रंगपंचमीच्या दिवशी, ते कमेंट करून नक्की सांगा। आम्ही लहान असताना ना जे पळसाची फुलं असतात ना, त्या पळसाच्या फुलांना वाटून त्याचा रस काढून कलर तयार करायचो। तो कलर आम्ही खेळायचो, खूप छान। होळी आहे म्हणलं ना की 4-5 दिवस आधीच आम्ही ह्या तयारीला लागायचो। फुलं गोळा करणं, त्याला वाटणं, त्याचा रस काढून ठेवणं। त्यावेळेस रंगपंचमी खेळायला खरंच खूप मजा यायची। डान्स करा, डान्स करा। त्यानंतर गाणे लागले होते, त्या गाण्यावरती डान्स करत होते। त्यानंतर रिदांशला जी पिचकारी आणली होती चष्म्याची, ती घालून मी थोडासा फोटो वगैरे काढून घेतले। त्यानंतर हे बघा, श्रद्धाचा तर चेहरा ओळखूच येत नव्हता, एवढा तिने कलर चेहऱ्याला केला होता। रंग खेळणं झाल्यानंतर मुलांना वेपर्स, चिप्सचं पॉकेट आणि एक थंडाईचा ग्लास दिला पिण्यासाठी, म्हणजे मसाला दूध दिलं होतं। यासाठी सोसायटीमध्ये प्रत्येक घरातून 100 रुपये प्रत्येक फॅमिलीला घेतले जातात। हॅपी होली, हॅपी होली, हॅपी होली खेळून आलो, नाश्ता पण घेऊन आलो। ओ हॅपी होली, हॅपी होली। एक फिनिश करून दुसरा आणणे का? होली खेलो तो ऐसे खेलो कि घर वाले भी नहीं पहचान। नंतर खाओ। घरी आल्यानंतर सर्वप्रथम आंघोळ करून घेतली। हे बघा, चेहऱ्यावर, माझ्या तर चेहऱ्यावरचं सगळं निघालं होतं, जेवढं जास्त लागलं नव्हतं, पण श्रद्धाच्या चेहऱ्यावर आणखीन पण थोडे डाग आहेत। आणि केस धुतल्यानंतर केसामध्ये ना तिला सकाळीच मी तेल वगैरे लावलं होतं केसांना पण चेहऱ्याला पण, तिच्या चेहऱ्यावरचे डाग निघाले नव्हते। माझे मात्र केसातला आणि ते चेहऱ्याचं पूर्ण निघून गेलं होतं आणि उद्याच्या वॉशमध्ये पण आता थोडंफार निघून जाईल। आणि मी इकडे बोलत होते तेवढ्यातच रिदांशने ना बॉल फेकून मारली आणि हे बघा, माझ्या काल मी बांगड्या घातल्या होत्या हिरव्या, त्या बांगड्याच फुटून गेल्या। बरंच त्याला लागलं नाही। मी स्वयंपाक काही बनवला नव्हता, कारण खूप म्हणजे थकल्यासारखं झालं होतं। त्यामुळे सरांनी बाहेरूनच डोसा घेऊन आले होते। डोसा मात्र चवीला इतका छान होता ना, आणि सरांना पण हा डोसा खूप आवडतो। त्यानंतर कपडे भिजत घातले होते, ते मशीनला लावले आणि रिदांशने बेडशीटवर सू केली होती, ती पण बेडशीट मी पाण्यातून काढली आणि लगेच मशीनला लावून टाकली। कपडे वगैरे सुकत घातले। त्यानंतर थोडा वेळ दुपारी आराम केला आणि मग रात्रीच्या जेवणासाठी जे बटाट्याचे भजी असतात ते भजी बनवली आणि खिचडी घातली होती। साधा आणि सोपाच बेत होता, त्याच्यामुळे जास्त वेळ काय लागला नाही। त्यानंतर आम्ही सगळं जेवायला घेतलं, मस्त असं जेवण केलं। त्यानंतर भांडी वगैरे आवरली। दुसऱ्या दिवशी शनिवार होता, त्याच्यामुळे सकाळी काही टिफिन वगैरे बनवायची घाई नव्हती, त्याच्यामुळे सगळं निवांत होतं। श्रद्धाच्या शाळेला पण सुट्टी होती आणि शनिवारी सरांचा उपवास असतो, म्हणजे आठवडी शनिवार असतो त्यांचा, त्याच्यासाठी स्वयंपाक पण दुपारीच बनवायचा होता, त्याच्यामुळे घाई काही नव्हती। त्यानंतर रिदांशला उठल्यानंतर दूध पाहिजे असतं, त्याला दूध वगैरे दिलं, पण त्याला ना किचन मध्ये या डब्यावर बसूनच दूध प्यायचं होतं। त्याला दूध वगैरे दिल्यानंतर त्यांनी दूध वगैरे घेतलं। त्याला आंघोळ मी घातली होती आधीच, श्रद्धांचे केस पण धुवून घेतले होते, कारण थोडाफार कलर कालचा राहिला होता त्याच्या केसामध्ये। गुड बॉय। आता दूध पिल्यानंतर छान असते। बिस्किट, आता बिस्किट कशाला, आता मग खायचंय, नको। नो 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 नो, हो नंतर खाऊ ना, ते नंतर खाऊ आपण। आता तू ड्रेस घालून घे। हा, त्यानंतर दुपारी जेवणासाठी स्वयंपाक बनवून घेतला। त्यात सरांचा उपवास होता, त्याच्यामुळे साबुदाण्याचे वडे सरांना बनवून दिले होते। श्रद्धाने पण तेच खाल्ले, त्याच्यामुळे ती काही जेवण केली नाही। मांडी घालायची, मांडी, त्याला मांडी घालणं बोलतात। हा चला, मी पोळीचे तुकडे करून देऊ का तुला? का
त्यानंतर मी आणि रिदांशने जेवण केलं. रिदांशला बटाटे खूप आवडतात, त्याच्यामुळे गोबीच्या भाजीमध्ये मी थोडेसे बटाटे पण चिरून टाकले होते, वटाणे आणि बटाटे. काल होळी संपली, पण आमच्या घरामध्ये आता ही पिचकारी जोपर्यंत बंद पडत नाही किंवा खराब होत नाही तोपर्यंत होळी चालतच राहणार. त्यानंतर मग त्यांनी पिचकारी वगैरे घेऊन संध्याकाळी खेळलं. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण दाबा. त्यानंतर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.